मला लोक आलाय, तुला आलंच नाही, सगळ्यांना आलंय, तुला नाहीच आहे. असू दे, मी युनिक काय म्हणून मी कशाला दाखवते? काय दाखवू? माझं मी आता बोलत नाही. मी किती वाटत दिलं नाही हात धुवायचं. त्यांनी निकी उचलायला लागली ताट. किती स्लो आहेस. मला असं वृंदावन पाहिजे आमच्या घरात. टिश्यू तर कसं वाया घालायचं? हे पण पाऊस आपल्याला लागलंय बघा. त्याने चॅनल काढायचं पण त्यांनी सांगितलंय. आमची मम्मी कशी माझ्या तोंडावर लाईट पडते बघा. स्वामींच्या आरतीसाठी गुरुवारी आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलेलो. तर स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो प्रसाद घेण्यासाठी. प्रसादासाठी खूप मोठी लाईन लागलेली. त्यानंतर स्वामींचा प्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. जाता जाताना गणपती बाप्पाचं एक मंदिर लागतं. तर गुरुवारी आलो ना आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं की जाता जाता आम्ही गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊन जातो. बाप्पाचं छान दर्शन घेतलं आणि तिथंच ना महादेवाची पण पिंड आहे, त्याच्या पण पाया पडलो. निकिना आणि मी तिथला बाप्पाच्या इथं अष्टगंध असतो ना तो लावला. मग घरी जायला निघालो. मग घरी पोचल्या हे कळलं की आज ना आम्हाला हॉटेलला जायचंय. हॉटेलला म्हणजे बाहेर जेवायला जायचंय. माझं तर आवडलेलं आहे कारण आज गुरुवार आहे ना, तर आम्ही ना स्वामींच्या केंद्रात गेलेलो, म्हणजे स्वामी समर्थांच्या आरतीला गेलेलो. मग तिथून येऊन आता आम्ही सगळी आता जेवायला जाणार आहे. तर इथले घरातल्या मुलांची इथं तयारी चाललेली आहे. हा बघा समर्थ अशा प्रकारे तयार झालाय आणि हा आमचा भैया, हे ह्याचं आउटफिट आहे. तर इथं माझी वहिनी आणि हा माझा भैया आता आवरत आहे. तर हा माझा आत्याचा मुलगा आहे, ह्याला तर तुम्ही ब्लॉग मध्ये सारखं बघतच असाल. आणि ही माझी वहिनी. तर ही ना हा आज ड्रेस घातलेला आहे. छान दिसतोय ग. मम्मीनं आमची ही साडी घातली आहे. हाय करता मम्मी आमची. तर मम्मीनं पण आमच्या मस्त साडी नेसलेली आहे. समर्थ पण मस्त नीट रेडी झालाय. आता इथे एक प्रॉब्लेम झालाय. गाड्या 2 आहेत आणि माणसं 8 आहेत. तर यावर आम्ही या 2च गाड्यावर 8 माणसं बसून जाणार आहे. ही 2 आहेत, ही पप्पा आहेत, ही हर्षी वहिनी भैया आणि आतून आता मम्मी. यावर बस की काय लागत नाही खाली. आता हे सांगायला लागले ह्याच्यावर 4 बसायचं का ह्यावर 4 बसायचे मम्मी बसणार सांगायला लागले. आता मम्मी आणि पप्पा आता पप्पांवर अरे तू मम्मी पप्पा आणि समर्थ त्यावर ना आम्ही 4 यावर ना झालं का? हा 8 जण आहे आपण, 2 गाड्या आहे. गणित लाव की डोकं तिथे. आम्ही आता इथं बसलोय, ऑर्डर दिली आम्ही. तर आता ऑर्डर येईल आमची. हा मेनू आहे तर आमचे पप्पा आधीच तयारी करून ठेवायला लागले. मेन्यू यायच्या आधी सगळी प्री तयारी सगळी करून ठेवायला लागली. कांदा लिंबू त्यांच्या बघा करामती चालू जाईल तिथं करामती. काय करत होते का त्या तोंडात? नो रिॲक्शन. न बघता सगळं बोलायची लय सवय असते. नाही काय गरज होती. हळू म्हणता येणार आहे त्यात. जाईल तिथं कांड करायचं. जाईल तिथं कांड करायचं नुसतं. लोक आलाय, तुला आलंच नाही, सगळ्यांना आलंय, तुला नाहीच आहे. असू दे, मी युनिक आहे म्हणून आला नाही मला. आम्ही युनिक आहे. तुम्ही युनिक नाही, ज्याला येत नाही तो युनिक असतो. आमचा मेन्यू आला. आता आमची दीदी वाढायला लागले सगळ्यांना. वाढत नाही, मला घ्यायला हो बरं, एवढी काळजी तर असावी मग दुसऱ्यांना वाढून मग घ्यावं स्वतःला. मग सगळीच खाणार आहे. मी कशाला दाखवते?
काय दाखवू कशी लागतं माझं मी आता बोलत आहे. आम्ही जिथं जाऊ तिथं भांडायला लागलोय, नुसतं भांडायला लागलोय, कधी एकमेकींना समजूनच घेत नाही. त्यामुळे आता सगळे जे बिहाइंड द सीन तुम्ही व्हिडिओ बघितले असतील मी सगळं समजून घेते, हीच मला समजून घेते. आता इथं रोट्या आल्या. आम्ही आधी मागवलेला सगळं मेनू सगळं आल्यानंतर एक मसाला पापड आले. आले आल्यात बघायला फोन आता मी हिला वाढायला लागला. आम्हाला पनीर मसाला आलेला तो सगळ्यांना वाढायला लागला. आता मला घेते. आतापर्यंत मी एक घास पण नाही खाल्लेला, सगळ्यांना वाढत बसले मी. हो काय नाहीच खाल्ला मी एक घास अजून. दिसलं का इथं? हो टोन बघ तुझा होचा. आत्ता वहिनी आले. आत्ता आले ते सगळे. आता भैया येईल काय? हो एक मागवा की. या दोघांना पाहिजे 3 मागवा. आता भैया आला. काय झालं ती बघायचं काय चाललंय. भाताचा सगळा कडीपत्ता काढलाय. कुठं निघाला आता? कुठं निघालं काय माहिती. दोघं सांगून पण गेले. बडीशेपाना गेलात वाटतं. बडीशेपच आले गेलात. नाही बडीशेप नाही, इथले काका ओळखीचे आहेत ना, त्यामुळे ते बघायला गेलं. जाऊ दे आल्यावर सांगतील का असं. अरे यार कसली लाईट आहे ही, चेहरे पण स्पष्ट येणं झाले. अजून काय पाहिजे का? बस आवर सगळी गेली. वहिनीचं पण झालं, भैयाचं पण झालं. मी किती वाटत दिलं नाही हात धुवायचं. मला वाटलं ती पण असेल का. बडीशेप ते समर्थ कुठे गेला? तुम्ही तिकडे गेलेला काय तर बघायला. काय बघायला गेलेला तुम्ही? बघितलं का किचन आहे? किचन बघितलं का? कसं बनवतात बघायला गेलेला काय? बघायला गेलेला काय होतंय का नाही? आजच्याला गाव जेवण गेलं तरी आधी जेवते. तिकडं काय बघत्या? इकडं आहे नाही सुटत्या. कोण दिसतंय? त्यांनी निके उचलायला लागली ताट. किती स्लो आहेस. सगळ्यात स्लो मोशन पोरगी यात आली. घ्या ना आईस्क्रीम पाहिजे ना. हा झालं का स्नॅप डीप काढून? हाय कधी लक्ष बी नसतंय. बहीण म्हणून कधी भाव बी देत नाही मला. मस्त आहे. तिथं मंदिर पण आहे, विठ्ठल रखुमाईचं आहे वाटतं. मस्त आहे मंदिर. वाव तुळस पण आहे पुढं. मला असं वृंदावन पाहिजे आमच्या घराच्या इथं. शिवराज ढाबा. आता काय मागते बघायचं. मन लावून पाया पडते. मस्त आहे, छान आहे. मस्त वाटते गार राहते का इथं. तर मी या शिवराज ढाब्याला ना कधी आलेले बरं 10 वर्ष होत आले असतील जवळ तेव्हा आलेले. पण तेव्हा ना हा एवढाच पॅसेज होता बाहेरचा. आतला असं फॅमिलीसाठी ते असं सेपरेट इथं नव्हतं. हे दिसतंय का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज हे जेवताना बसतानाचा हा पुतळा तयार केलेला आहे इथे. खूप मस्त आहे. चर्चा तर काय दिसना, नुसते बसले फोन मध्ये बघत. समर्थ काय चाललंय तुझं? त्याच तर कधी लक्षच नसते. पुरी बघतोय वाटत.
मी कुठं काय बोलतोय? काय माझ्याकडे काय बघताय? मी बोलतीच आहे. ती बघ पोरगी घुम्यागत बसले तिकडं. ती बघ सदम्यात गेल्या. तर आता मला चाललंय की आईस्क्रीम घ्या, आईस्क्रीम घ्या. समर्थ पण म्हणतोय आईस्क्रीम घ्या, आईस्क्रीम घ्या. अय काय घ्यायचंय तुला? दुर्बीण काय घ्यायचं? अरे तर कुठं पण लक्ष जातंय. ती त्या लहान मुलाकडे दुर्बीण आहे ती पाहिजे त्याला. अरे त्याच्या हातात दुर्बीण आहे ना ती पाहिजे. मल्हारला ते मागायला लागलंय. अय ब्युटी क्वीन. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आम्ही खूप खूप दिवसांनी असं जेवायला आलोय विथ फॅमिली. असं इथे गेली तर विथ कुटुंब आलोय. हिंदी खरं तर इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश आहे. बरं सेमी इंग्लिश आहे. तसं पण आम्ही कधीच येत नाही असं हॉटेल नाही हा डाबा आहे. कधीच असं फॅमिली वगैरे येत नाही. पण आज पप्पा म्हणले भैया वहिनी पण आल्यात पण जावावं. पप्पानीच आमच्या आणलंय. वहिनी वाटतच नाही आमची. ती अशी वाटते अशी बहीणच आहे आमची. दीदी आहे. इतकी फ्रेंडली आहे ना लय मारती मला. अशी सारखी मारत नाही. खरंच लय भारी आहे आमची वही. अशी मोठी बहीण असं वाटतं मला. ती खरं तर आहेच. ती सगळं समजून सांगते काय चुकलं वगैरे. भैया पण तसंच आहे. त्याचं पण समजावून रागवतो पण. खरं तर बरंच मी त्याच्याकडनं शिकलीये. काय असं हे लॉगिंग वगैरे काय आहे ना ते त्याकडूनच शिकलीये. म्हणजे त्याने शिकवलंय की त्याने चॅनल काढायचं पण त्यांनी सांगितलंय की तुम्ही चॅनल काढा, हे असं करा तसं करा. सगळं त्याने सांगितलं. तो आता तिकडे जाऊन बसलाय. त्याचा कॉल आलाय. कॉलवर बोलत बसलेले बिझी आल्यापासून. खरं तर त्याला आज मूडच नाहीये ना. तो लय भारी बोलतो आणि एंटरटेनमेंट करत असतो सारखं. आईला लाईटच गेली. लाईटच गेली. सगळा अंधार लाईट गेली. सगळा अंधार झालाय. सगळा लगेच लाईट आली. मी पण बघितलं असेल मगाशी. सांग की पप्पा ना आईस्क्रीम खायचं. सगळ्यांनाच घ्या. पप्पा आईस्क्रीम पाहिजे हिला. मला नको. हिला थोरलीला तुमच्या. कुठं सांगते आता सगळी कुल्फी खात आहेत. कसं आहे ही मम्मीने एकटीनेच कप घेतलाय. आता काय गरज नाही. लय प्रेम होत चाललंय. चमचा डायरेक्ट तोंडात घातला. तुम्हाला घ्या. मी मला एकच चमचा आवडतं. नको मला. आई शपथ काय नाही शिकरणी होत. काय चाललंय मम्मीचं? कसं आहे मम्मी? कसं लागतंय? हो ना. गार लागतं तर कशाला ती असं येड्यागत करायचं. नीट खा की मग जरा. इज्जत काढण्यासारखीच काम करायची. मग आईस्क्रीम वाला ना तो दिवसभर किती धंदा करते हिशोब लावायला लागला त्या पुरी या. जणू की आज गाड्या घालणार आहे ते इथे येऊन. या माप काढायला एक नंबर आहे त्या पुरी या. दुसऱ्याचा धंदा चांगला चाललाय ती बघवणं झालंय काय. स्वतःचा धंदा काढायचा बघते. हा अरे हळू की त्याला ठसका लागलाय बघ की जरा नीट. वर बघ तुझी बायको आहे. भैयाचं काय चाललंय काय माहिती. किती वेळ झालं फोनवर बोलते. खाते ना हे कोणीतरी धरा ना. व्हिडिओ काढण्याच्या नादात या पुरगीचं बघा कुल्फी पागळली. हा ना मग. असं जरू का आता मी त्यात काढलेलं तू त्यात घेणारच आहेस नाही. आधीच कट करून टाक. जरा क्लोज मध्ये जाऊ दे. बघा कशी किती कुल्फी पुरगी पागळली. वाया घालवायची नाही. हा टिश्यू तर कसं वाया घालायचं. हे पण खाऊ टाकायला लागलंय. बघा पुरगी खाण्याची पद्धत बघा.
व्हिडिओ काढण्याच्या नादात सगळ्यांनी कुलट्या खाल्ल्या, हिने पागल होते. तर आता वहिनी आणि निकिता तिथंच बसतात अजून. भैया ते नंतर येतील. आता आम्ही निघालो चौघं. तर वहिनी आणि भैया अजून यायचे आहेत. तर आम्ही जरा फेरफटका मारून येते. जरा लई झाले जेवण तर जरा जिरल तरी. आलं आता ती लाईट तू पाडताना माझ्या मम्मी तोंडावरती दिसतंय सगळं. तेच तर दाखवते. तर आता आम्ही शतपावली करतो आणि मग घरी जातो. आमची मम्मी कशी माझ्या तोंडावर लाईट पाडतो बघा. मी म्हणते ज्याचं करावं मला ते आपलंच कर. अगं मी सांगते तू कशी लाईट पाडते माझ्या तोंडावर. तर ही घरी गाडी लावली आणि आली हिंडायला आमच्या बरोबर. घरी काय कर्म ना का आमच्याशिवाय. जिरलं पाहिजे की. हो ही पण जिरवायला आले ती वाटतं. चला आम्ही बी येतो परत मग तुमच्याकडं. आम्ही डबल शतपावली करतो. काय आणलंय चॉकलेट. खाना हजम काय आहे ते. हजमोला. हजमोला. तर मित्रांनो काल रात्री आम्ही आल्या लगेच झोपलेलं कारण सगळी दमलेली वगैरे सो लगेच येऊन सगळी झोपलेली. तर रात्री ब्लॉग आम्ही संपवला नव्हता तर आता संपवतोय. हा ब्लॉग इथं आम्ही थांबवतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.